हम्म. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही या जंगलामध्ये आहोत, या डोंगरामध्ये आहोत. हे कितीतरी वृक्ष इथे आहेत, की जर झाड इथे आहेत, की ते मातीशी घट्ट धरून बसलेले आहेत. आता तुम्ही सगळे जर बघताय की उन्हाळा आहे, वणवा काही ठिकाणी पेटलेला आहे, पण या उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे झाड सुकलेत, त्याचे पानं काही सुकलेले आहेत, पण ते मातीशी घट्ट धरून बसलेलं आहे. तर मित्रांनो, पावसाळा येईल, इथे सगळं प्रफुल्लित होईल, झाडांना पानं पण येतील, किलबिल पक्ष्याचा आवाज आजही येत आहे, उद्याही येईल. ह्या झाडांना काही फळं येतील, आपल्यासारखे लोक तिकडे फळं तोडण्यासाठी येतील, पण हे झाड त्या मातीशी घट्ट धरून बसलेलं आहे. मित्रांनो, हा विषय मला असाच आपल्या संसाराकडे, आपल्या आई वडिलांकडे घेऊन जायचा आहे. एक वडील, एक आई आपल्या मुलासाठी मोठे मोठे स्वप्न बघतात. तो मुलगा मोठा होईल. जेव्हा मुलाचा जन्म होतो त्या घरामध्ये सगळं आनंदित वातावरण असतं. मुलगा मोठा होतो. मुलगा मोठा झाल्यानंतर ज्या राहत्या घरामध्ये आपले आई वडील असतात, त्या आई वडिला त्याच ठिकाणी ठेवतो आणि तो त्याचा नवीन संसार दुसऱ्या ठिकाणी थाटवतो. आणि जसं जसं इकडे मुलाचं वय वाढत असतं आणि इकडे आपल्या आई वडिलाचं वय सुद्धा अधिक वाढत असतं, तो आपल्या संसारात मग्न असतो, पण इकडे आई वडिलांकडे दुर्लक्ष होतं. मित्रांनो, आम्ही आता काल परवा जे रुद्र आश्रम असतात, ज्या ठिकाणी पेनगेस्ट असतात, अशा ठिकाणी जाऊन आलो. कित्येक आई वडील त्या ठिकाणी आपल्या मुलाची वाट बघतात, की माझा मुलगा ह्या तारखेला भेटायला येईल, त्या तारखेला भेटायला येईल. माझा मुलगा परदेशी गेलेला आहे, तो मला भेटायला येईल. मित्रांनो, हे झाड आपल्याला काय शिकवतं? सर, या झाडाकडे आपला कॅमेरा फिरवा. हे झाड आपल्याला काय शिकवतं? वणवा आहे, प्रचंड असं ऊन आहे, 45-46 डिग्री इथे आता वातावरण आहे, तरी हे झाड या मातीशी घट्ट धरून आहे. तर मित्रांनो, मला हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगायचंय की आपण आपल्या मातेशी, आपल्या आई वडिलाशी प्रामाणिकपणे वागलं पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे. जशी तुमच्या मुलाची तुम्ही काळजी घेता, तशी आपल्या आई वडिलाची काळजी घेतली पाहिजे. मित्रांनो, हा संदेश फक्त एक वडील म्हणून, माझाही संसार आहे, तुमचाही संसार असेल तर आपल्या आई वडिलाची काळजी घ्या. आणि हे नातं जसं निसर्गाने आपलं सगळं काय दिलेलं आहे, तर निसर्गाकडून आपण काहीतरी शिकूया आणि नवीन युगाला, नवीन प्रगतीचा मार्ग धरूया. हा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे. नमस्कार.